पुढील 48 तासांसाठी मुंबईसह रायगड आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट जारी। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। नाशिकच्या चांदवड भागात अवकाळी पावसाचा कहर, तर वडनेर, भैरव, पिंपळगावसह इतर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पिकांचं नुकसान। नांदेडमध्येही अवकाळी पावसाची हजेरी, शहरातील रस्ते जलमय तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित। भुसावळमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, केळी आणि रब्बी पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली। कोयना धरणातील पाणी कमी करण्याचा प्रयत्न, प्रकल्पातून 2 महिन्यात रेकॉर्ड ब्रेक वीज निर्मिती, पावसाळ्यात कोयनेच्या पाण्यामुळे पूर येणार नसल्याचं मत। भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय, मात्र पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहेत। पाकिस्तानचा हाच खोटारडेपणाची पोलखोल करण्यासाठी भारत सरकारने विशेष योजना आखली आहे। विशेष म्हणजे या मोहिमेसाठी मोदी सरकार, काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या संदर्भात एक परिपत्रकही सादर करण्यात आले। पाकिस्तानच्या फेक नरेटिव्ह विरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताचं मत मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांच्या संपर्कात राहून हालचाली सुरू केल्या आहेत। मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून 7 खासदारांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आलंय आणि हे शिष्टमंडळ यामध्ये सर्वपक्षीय खासदारांचा समावेश असणार आहे। तर प्रतिनिधी मंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार, संयुक्त अरब आणि इतर देशांना भेट देणार आहेत। सुप्रिया सुळे या दक्षिण आफ्रिका आणि इजिप्तमध्ये, तर खासदार श्रीकांत शिंदे हे UAE मध्ये आणि आफ्रिकेत जाऊन ऑपरेशन सिंदूरवर आपली बाजू जगासमोर मांडणार आहेत। तर सर्वपक्षीय खासदारांचं हे शिष्टमंडळ असणार आहे आणि या संदर्भात मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून या 7 खासदारांचं एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याकडे थेट दिल्लीवरून जोडल्या गेलेले आहेत। प्रशांत, पाकिस्तानचा फेक नरेटिव्ह विरुद्ध आता आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताचे 7 खासदार आपलं मत मांडण्यासाठी जाणार आहेत। बरोबर, जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्ताननी फेक नरेटिव्ह संपूर्ण जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नात ते सस्पेन्शन अपयशी ठरलेले आहे। असं असताना भारताची खरी भूमिका आणि वास्तविकता काय आहे हे समजून सांगण्याकरता सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यात आले आहे। जवळपास 7 ठिकाणी 7 विविध प्रकारचे हे जे विविध पक्षाचे नेते आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे त्याच्यासोबतच जर बघितलं आपण तर याची समावेश आहे। हे सर्व नेते युरोप, त्यानंतर अमेरिका यासारख्या देशांचा प्रवास करणार आहे आणि प्रवासादरम्यान जर बघितलं तर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेत्यांनी म्हणजे मल्लिकार्जुन खरगेंनी च्या वतीनं जर बघितलं आपण तर शशी थरूर यांची निवड करणार आहे, जे अमेरिकेमध्ये खरी भारताची भूमिका मांडणार आहे। आणि अशा प्रकारे सगळे वेगळे मनीष तिवारी आहे, असे साधारणतः 40 खासदारांचं हे 7 प्रकारचं शिष्टमंडळ आहे। यातून एक प्रकारे भारताची भूमिका जगापुढे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यात येणार आहे। केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्या नेतृत्वामध्ये हे शिष्टमंडळ जाणार असून यामध्ये 7 ठिकाणी 7 प्रमुख देशांमध्ये जर बघितलं तर हे 7 जे नेते आहेत एक प्रकारे भारताची भूमिका ऑपरेशन सिंधूरच्या संदर्भात आहे आणि ज्यामध्ये जे पाकिस्तानचं खोटारडापणा आहे तो जगापुढे मांडणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। तर प्रशांत, इथे आणखी एक प्रश्न उपस्थित होतो। खासदार शशी थरूर आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणजे सर्वपक्षीय खासदार इथे एकत्रितपणे येऊन जगाच्या समोर भारताचं जे बाजू आहे ती मांडणार आहेत। पाकिस्तानचा फेक नरेटिव्ह तो तिथे पुन्हा एकदा पाकिस्तानला खोटारडेपणा जगासमोर आणणार आहेत। मग भारताचा जगाला हा संदेश आहे का की भारत दहशतवादाच्या विरुद्ध सर्व पक्ष एकत्र उभे आहेत? बरोबर, ज्या पद्धतीनं दहशतवादाच्या विरोधामध्ये संपूर्ण देशातील
सर्व राजकीय एकाच भूमिकेवरती ठाम आहे, अशा प्रकारे स्पष्ट भूमिका ही सर्वपक्षीय बैठकीमध्ये घेण्यात आली होती. ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंधूर नंतर जी परिस्थिती देशात निर्माण झाली होती त्या संदर्भात जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली, त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमेकाने सगळ्यांनी ऑपरेशन सिंधूरच्या पाठराखण करण्याची भूमिका घेतली होती. पण त्यानंतर ज्या पद्धतीनं पाकिस्ताननी आपला खोटारडेपणा सांगायला सुरुवात केली, या सगळ्या पार्श्वभूमीवरती महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलं आणि केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्या नेतृत्वामध्ये 40 खासदारांचं सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आलंय. आणि हे 4ही खासदार जे आहेत निश्चितपणे हे 40 खासदार आहेत निश्चितपणे देशभरात आणि जगभरात ज्या पद्धतीनं दहशतवादाविरोधात भारताची कशी कठोर भूमिका आहे हे समजून सांगणार आहे आणि जगाची जी भूमिका आहे तीच भारताची भूमिका आहे दहशतवादासंदर्भात हे स्पष्टपणे मांडणार आहे. आणि दहशतवादाला पाठराखण करणारा पाकिस्तान याला कसं आता निर्बंध घालण्याची गरज आहे हे देखील स्पष्टपणे मांडणार आहे. आणि या सगळ्या खासदारांचं देखील एक विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचा प्रयत्न निश्चितच सरकारच्या वतीने होणार आहे. आणि त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती या सर्व खासदारांच्या वतीने भारत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. बरोबर आहे. तर ऑपरेशन सिंदूरवर हे 7 खासदार जगासमोर आपली बाजू मांडणार आहेत. धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान वळूया पुढच्या बातमीकडे. शस्त्रसंधीनंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या कारवाईवर भाष्य केलंय. 9 आणि 10 मेच्या रात्री 2:30 वाजता लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांनी मला फोन केला होता आणि भारताने हवाई हल्ला केल्याचं सांगितलं. आमच्यासाठी हा एक गंभीर प्रसंग होता. भारताच्या क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर भागात हल्ला केल्याची माहिती त्यांनी दिली. हल्ल्याच्या 8 दिवसानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताने हे एअरबेस नष्ट केल्याचं मान्य केलंय. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा पाकिस्तान वारंवार करत होतं. मात्र ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या झालेल्या नुकसानीची कबुली आता शहबाज शरीफ यांनी स्वतःच दिली आहे. दरम्यान पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या घडामोडी दरम्यान झालेला एक प्रसंग सांगितलाय. 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती होती. त्यावेळी रोजच्या सारखं पोहण्यासाठी गेलो होतो आणि तणावाच्या घडामोडी सुरू असल्यानं पोहायला जाताना मी माझा फोन सोबत घेऊन गेलो होतो. त्यावेळी जनरल आसिफ मुनीर यांचा फोन आला. मुनीर यांनी त्यावेळी पाकिस्तान सैन्याने भारताला जोरदार प्रत्युत्तर दिलंय अशी माहिती आसिफ मुनीर यांनी त्यावेळी दिली होती, असं वक्तव्य शहबाज शरीफ यांनी केलंय. त्यामुळे एकीकडे युद्धजन्य परिस्थिती आणि दुसरीकडे पाकिस्तानचे पीएम थेट स्विमिंगमध्ये व्यस्त होते. त्यामुळे पाकची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे. सुबह का वक्त था, मुझे सुबह में फजर के बाद मैं स्विमिंग करता हूं, तो मैं एहतियातन अपना सिक्योर फ़ोन साथ ले गया और मैंने ज़िया को कहा कि ज़िया यार अगर कोई घंटी बजे तो मुझे फ़ौरन बताना. एज लक वुड हैव इट वो घंटी बजी तो जनरल आसिफ मुनीर लाइन पर थे. कहने लगे कि वज़ीर आज़म हमने बड़ा भरपूर उनको जवाब दिया है. तर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान पुरता हादरलाय. दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे मोठी आपत्ती टळल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे त्यांनी आभार मानलेत. ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे दक्षिण आशियात मोठं युद्ध टळलं, अन्यथा मोठी हानी झाली असती असंही शहबाज शरीफ यांनी म्हटलंय.